बुलढाण्यातून एक वेदनादायी वास्तव समोर येतंय। शेतात घाम गाळणारा शेतमजूर असो वा हातात पदवी घेऊन फिरणारा सुशिक्षित बेरोजगार, आज या तरुणांना लग्नाच्या बाजारात कुठेही वाली उरलेला नाही। मुलगा शेती करतोय किंवा मुलगा अजून नोकरीवर नाही, या दोन प्रश्नानंतर मिळणारा स्पष्ट नकार आज तरुणांच्या जीवावर उठलाय। बुलढाण्यातील दोन तरुणांच्या आत्महत्यांनी यात सामाजिक भीषणतेवर शिक्कामोर्तब केलाय। पाहुयात हेच भीषण वास्तव। लग्न जमत नसल्यानं बुलढाण्यात दोन युवकांची आत्महत्या। गावखेड्यात मुलांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल। भूमिहीन असणाऱ्या हरीशवर आत्महत्येची वेळ का आली? मंगरुळपीरच्या सत्यपाल भिसे याची नैराश्यातून आत्महत्या। तरुणांच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची वेळ आली आहे का? बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केली। हे दोघेही तरुण शेतकरी शेतमजूर कुटुंबातील होते। त्यांच्या आत्महत्येमागे ना कर्जबाजारीपणा होता ना नापिकी। कारण होतं ते म्हणजे लग्न न जमणं। ग्रामीण भागात आज ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे। शेतकरी नवरा नको ग बाई असं मुली म्हणतायत, त्यामुळे मुलांचं लग्नाचं वय उलटून चाललंय। मुलीकडच्या मंडळींकडून मिळणारे नकार आता तरुणांच्या काळजाला घर पाडतायत। पुनर्विवाहाच्या चळवळीमधल्या अडचणी दूर करून जर शेतकरी तरुणांनी पुनर्विवाह करण्याची तयारी दाखवली आणि त्या महिलांच्या मुलांसह त्यांचा स्वीकार करण्याची मानसिकता केली, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या एकल महिलांना एक घर मिळेल आणि या मुलांचाही संसार होऊ शकेल। संग्रामपूर तालुक्याच्या सोनाळा येथील 28 वर्षीय युवकानं लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। हरीश अरुण वानखेडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। हरीश हा भूमिहीन होता। हरीशचे वडील मागील गेल्या 3 वर्षापासून त्याला लग्नासाठी मुलगी पाहत होते, परंतु गरीब परिस्थितीमुळे त्याला मुलगी द्यायला कोणी तयार होत नव्हतं। तर दुसऱ्या घटनेत अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरुळ येथील सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणानं लग्न होत नसल्याच्या कारणावरून व्यसनाधीन होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि या दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले। आम्ही त्याला 2-3 वर्ष आले मुली बघत आहोत, पण त्याला काही मुलीवाल्यांच्याकडून नाकार आलेला आहे। ते मुलीवाले कोणी तयार होत नाही आहे आणि त्याच्यामुळे तो निराश होता। लग्न होत नव्हता, त्याच्या मित्राचे लग्न झाले, त्या लग्नात जात होता, पण त्यांना आम्हाला जाणवलं नाही काय आहे काय नाही, तो किंवा सांगत नव्हता। कर्जबाजारी आत्महत्या होत आहेत, पण लग्नाच्यामुळे आत्महत्या केली ही तो पहिल्यांदा गोष्ट ऐकण्यात आलेली आहे। समाजात झालेल्या स्त्री भ्रूण हत्येमुळे मुलींचा जन्मदर घटला आणि आज 1000 पुरुषांमागे 150 मुलींचं प्रमाण उरलं आहे। या समस्येला समाजच कारणीभूत आहे। आत्महत्या हा मानसिक आजाराचा एक भाग म्हणून समजला जातो, मात्र काही ठिकाणी केवळ लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून नैराश्य येतं, परंतु इतरही काही वेगळ्या कारणांची त्याला जोड असते असं मानसोपचार तज्ञांना वाटतंय। समाजाने काय पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुलगीला खूप म्हणजे जरी एखाद्या घरात मुलीला प्राधान्य नाही आहे, तर त्याच्यामुळे हा जास्तीचा प्रॉब्लेम। आपण त्यांना समान दिले पाहिजे। म्हणजे मुलगा आणि मुलीचं जर सगळे जर त्यांचा जर जन्मदर जर व्यवस्थित असता तर कदाचित हा प्रॉब्लेम आला नसता। ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रामुख्यानं समोर येत असलेल्या नकाराची कारणं ही धक्कादायक आहेत। शेतकरी नवरा नको, सुशिक्षित बेरोजगारी, स्थिर उत्पन्नाचा अभाव, शेतीतील अनिश्चितता, सरकारी नोकरीचं आकर्षण, शहरी जीवनशैलीची ओढ। एकीकडे तरुण मुलांचं वय निघून जातंय तरी देखील लग्न होत नाही, तर दुसरीकडे प्रत्येक गावामध्ये विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला आहेत ज्या एकल जीवन जगतायत। जर या तरुणांनी अशा महिलांसोबत विवाह केला, त्यांना असलेलं मूळबाळ सांभाळण्याची जबाबदारी घेतली, तर या समस्येवर बऱ्यापैकी तोडगा निघू शकतो। नैराश्यात गेलेल्या अशा तरुणांनी बुलढाण्याच्या मानस फाउंडेशन सोबत संपर्क साधला तर अशा तरुणांच्या लग्नासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याचं मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांनी म्हटलंय। मानस फाउंडेशननं आतापर्यंत 1,500 पेक्षा अधिक विधवा, घटस्फोटित महिलांचे पुनर्विवाह लावून दिले आहेत। माझं तरुणांना आव्हान आहे की तुम्ही जातीपातीचे बंधनं सगळे तोडा आणि अशा ज्या विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आहेत यांच्या मुलांना स्वीकारा, त्यांना जास्त त्यांच्यावर चांगलं प्रेम करा, त्या मुलांना जीव लावा आणि अशा महिलांसोबत लग्न करा, म्हणजे आपली समस्या सुटेल। मी तरुणांना आवाहन करतो की
अशा पद्धतीचं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा तुम्ही आमच्या मानस फाउंडेशनशी संपर्क करा. निश्चितपणे तुम्हाला योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. बुलढाण्याच्या या 2 आत्महत्यांनी तरुणांच्या लग्नाचा विषय गंभीरपणे समोर आणलाय. वेळीच्या प्रश्नाबद्दल उत्तर न शोधल्यास हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न होत नाही म्हणून तरुण जीवन संपवत आहेत. ही केवळ एका कुटुंबाची हानी नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर लागलेला डाग आहे. शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणारे हे स्पष्ट नकार आता थेट मृत्यूला आमंत्रण देऊ लागले आहेत. यावर वेळीच सामाजिक तोडगा निघाला नाही तर मात्र ही परिस्थिती अधिक भयावह होईल एवढं निश्चित. संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.